चला सोलापूरकर कामाला, चला कामाला. असं म्हणत म्हणत मी काय आले सिग्नलजवळ पत्रकार भवनला. एवढं सिग्नल आपलं माहितीच असेल की आपली थोडी ना मेट्रो सिटी आहे. आपल्या इथे किती 4च गाड्या असतात हो. मग काय सर म्हणले कॅश भरून ये. HDFC बँकेत आले. असली लाईन लागली होती. करमीच ना काय मोबाईल बघून बघून कंटाळा आला माहिती आहे का मोबाईल. मग भरले तसंच कसं बसतं कॅश लाईनमध्ये थांबले होते लोक. 2-2, 3-3 लाख रुपये काढायला ते आले. तोपर्यंत मॅडम म्हणली आता आले तसंच चल चहा प्यायला जाऊन या. ठीक आहे म्हणलं. मॅडम गाडी चालवायला ती मी पाठीमागं बसले होते. तुम्हाला माहिती आहे गाडी चालवण्यापेक्षा पाठीमागं बसण्यामध्ये जी मजा आहे ना बाप रे. मॅडम तुम्ही गाडी घ्या म्हणले होते. ठीक आहे म्हणली होती त्यामुळं तिने घेतली होती. माझं जुनं काम बघा बघा ट्रेंड्स. आलो चहा प्यायला. तिनं चहा पिते मी फक्त बघत बसले होते. आणि मी शक्यतो चहा पित नाही. बाहेरचं तर अजिबात पित नाही. मग इथं आसऱ्याचं तिथं मधून आलेलो चहा प्यायला. मग काय मॅडम बिस्किट पण घेतली वरनं अजून. मग चाललं होतं. जाताना तुम्हाला सांगते एका ठिकाणी असली मज्जा झाली का बाप रे. हे बघा 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 बघा. ट्रॅफिक पोलीस बघा. मला सांगा ह्यांनी अडवल्यानंतर तुमच्याकडे गर्व करून सांगता आला पाहिजे आमच्याकडे सगळं डॉक्युमेंट्स आहे म्हणून. त्यांना भीता कशाला रे. सगळेजण गाडी वळवून 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 पाठीमागून रिटर्न निघून चालले होते. काय गरज नाही व्हायची. PUC व्यवस्थित ठेवा, इन्शुरन्स व्यवस्थित ठेवा, लायसन ठेवा, हेल्मेट ठेवा. बघू त्यांनी कशाला अडवतात तुम्हाला. मग काय चला सुटलंय म्हणून चालले होते. आता हे सिग्नल आहे कोणतं आहे माहिती आहे ना. हे सिग्नल गुरु नानक चौकामधलं आहे. हां गुरु नानक चौक. कारण मी आता तिकडे चालले होते लक्ष्मी भाजी मार्केटला. चक्कू घेतले. मम्मी सांगितली होती येताना काय तर घेऊन ये खायला वगैरे. ठीक आहे म्हणजे चालते. असं पण माझी सुट्टीच होती उद्याच्याला. मग मी पटपट चिक्कू घेतले. आणि चिक्कू 40 रुपयाला किलो होते. ठीक आहे म्हणले चिक्कू पण घेतले. आणि परत मम्मी फोन केली की असं एकच सांगितले म्हणून एकच आणू नको, 1-2 वस्तू घेऊन ये म्हणली. चालते म्हणले उद्या तिचा उपवास पण आहे ना चतुर्थी. मग अद्रक घेतले एक 10-20 रुपयाचे. त्यांनी 30 रुपयाला पाव किलो म्हणत होते. मी म्हणले नको 10-20 रुपयाचे द्या. ठीक आहे म्हणले. मग कलिंगड विचारले. भैया सांगाले की एक 60ला म्हण एक 50ला म्हण. मी म्हणले असं करू नका भैया म्हणले जरा जमवून सांगा मी 100 रुपयाचं घेते. मग काय 50ला एक म्हणून 2 घेतले. ही बेकरी आहे बघा. ही कुठली बेकरी आहे माहिती आहे का. आपलं एरिया किल्ला बगीच्याच्या समोर गेल्यावर थोडंसं नवी पेठच्या अलीकडे ही बेकरी आहे. इथलंच मी खारी टोस्ट काय पण असं इथलं खाते बरं का. भले मी 4-5 महिन्यातून एकदा जाऊ दे ह्या ठिकाणी पण मी इथलंच खारी खाते, इथलंच टोस्ट खाते, बाहेरचं खात नाही. इथलंच स्पेशल आहे. चांगली टेस्ट आहे. त्यांनी स्वतः प्रोडक्ट बनवतात तिथंच. बाहेरून कोण घेऊन येत नाहीत त्यांनी माहिती आहे का. मग 4-5 प्रकारचे घेतले बाबा. समोसे घेतले, खारी घेतले, टोस्ट घेतले. मग काका म्हणले की हे पण छान आहे बघ दीदी घे म्हणले. मग नको नको म्हणत होते.